रोहित पवारांवरती कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला। तलाठी भरतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आरोप रोहित पवारांनी केले। हे सर्व आरोप विखेंनी फेटाळून लावलेत। खोटा प्रचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। तर आमच्यावर कारवाई करा, मात्र तरुणांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका, असं प्रत्युत्तर रोहित पवारांनी दिलेलं आहे। जे मुलं गुणवत्तेचे आधीच आलेले आहेत त्यांच्यावर अन्याय का करायचा? ही सगळी मुलं मला भेटली आणि त्यामुळे ज्यांनी बेतल आरोप केले आहेत, रोहित पवारांनी 30 लाख रुपये घेतल्याचा आरोप केला, त्यांच्या विरोधात आम्ही आता कायदेशीर कारवाई करतोय। अशा खोट्या प्रचार करून समाजामध्ये गैरसमज पसरवणाऱ्या लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करावे लागतील, ही माझी भूमिका मी जी म्हटली त्या भूमिकेशी मी ठाम आहे। विखे पाटील साहेबांना आमच्यावर कारवाई करायची असेल तर करा, पण जे युवा म्हणतायत, युवांचं जे मत आहे, जे काही FIR झाले, जे काही पुरावे या युवांनी दिलेले आहेत, त्याच्यावर कुठेतरी लक्ष द्या। याच्यामध्ये जर आर्थिक व्यवहार झाला असेल तर या गरीब मुला मुलींच्या भवितव्यावर का तुम्ही करताय, असं आमचं मत आहे।